या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET जी 28 तारखेला होणार होती, तिच्या आदल्या दिवशीच शनिवारी पेपर फुटला आणि हे पेपर फुटीचं जे सत्र आहे ते थांबायचं नाव घेत नाही. मागेच नीटचा पेपर फुटला. आता TET जर अशा पद्धतीने पेपर फुटत असतील तर हे आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी फारच वाईट गोष्ट आहे. कारण की वर्ष मुलं या शिक्षण क्षेत्रातली मेहनत घेतात किंवा जे शिक्षक म्हणून ही परीक्षा देत आहेत ते आपला व्यवसाय सांभाळून, आपली नोकरी सांभाळून, आपला प्रपंच सांभाळून परीक्षेची तयारी करतात. शिवाय शिक्षकांना अनेक कामं असतात शासकीय स्तरावरती, जसं की SIR आहे, जनगणना आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कामं शासन स्तरावरती करायचे असतात. हे सगळं सांभाळून जेव्हा ते परीक्षेची तयारी करतात, अशा वेळेला जेव्हा पेपर फुटून जात असतील तर एक प्रकारे मनोधैर्य खच्चीकरण होतं याच्यातून. आणि एक प्रश्न उभा राहतो की आपण मग परीक्षा द्यायची का म्हणून, जर शासन स्तरावरती चांगले प्रयत्न होत नसतील. किंबहुना शंका यायला जागा आहे की असं का होतं, की शासनाची एवढी जी यंत्रणा आहे ती एवढी कमकुवत आहे का, की शासनाने काळजी घ्यायला पाहिजे आणि जे होतकरू आहेत की त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे. आणि जे कोणी या असा गैरप्रकार करत असतील तर त्यांना कडक शासन झालं पाहिजे. तर एवढंच या निमित्ताने मी आपलं मत मांडतो. नमस्कार, मी योगिता कांतीलाल मोहिते, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुगुळवाड येथे कार्यरत आहे. आज 28/6/2026 रोजी TET परीक्षा होती, पण ती काही कारणास्तव रद्द केली. यामागचं कारण म्हणजे कोणीतरी पेपर फोडला. तो का फोडला, कशासाठी फोडला, तिथं काही शिक्षक जातात का, हे सगळं वरच्या अधिकाऱ्यांचं काम असतं आणि त्रास खालच्या लोकांना होतो. मी आदिवासी भागातली शिक्षिका आहे. माझ्या शाळेत माझे मुलं कोणत्या परिस्थितीत येतात ते मला जाणीव आहे. त्यांना आम्ही शर्टचे बटन लावण्यापासून तर हातात त्यांना पेन धरून शिकवण्यापासून तयारी करत असतो. इथं आम्हाला TET अभ्यासाचा काय उपयोग होईल, कारण त्या मुलांना प्राथमिक गरजा ते सगळं त्यांना काहीच माहीत नसतं. पालकांना सांगितलं तर त्यांना वेळ नसतो मुलांकडे, ते आपल्या कामांना धावत असतात आणि मुलं दिवसभर आमच्यामध्ये खेळून सगळ्या या क्रिया शिकत असतात. परत त्यांना व्यवस्थित टिफिन नसतो, काय नसतो. आणि जे शाळेत आम्ही शिकवायला पाहिजे ते पहिले आम्हाला 6 महिने ते मुलांना जे आईने शिकवायला पाहिजे ते आम्ही शिकवतो. तर माझी एकच सरकारला विनंती आहे, जो आम्ही अभ्यास केलेला होता तो आता तर काय TET परीक्षा एका महिन्यात होते का 2 महिन्यात होते, पण तेवढ्या वेळात आमचं शाळा, मुलं, मानसिक स्थिती ही काय बरोबर नसते. म्हणून सरकारला एकच विनंती आहे, तर तुम्ही TET परीक्षा ही रद्द करा. आणि गेल्या 23 वर्षापासून मी अध्यापनाचं कार्य करत आहे. मागच्याच वेळेस नीटचा जो पेपर फुटला तेव्हा आणि त्या पेपर फुटीनंतर जे मुलांचे हाल आम्ही बघितले तर त्याच्याने अत्यंत दुःख झाले. परंतु आता शिक्षकांसाठी असलेले जी परीक्षा होती TET तिचासुद्धा पेपर फुटला आणि त्या गोष्टीचा आम्हाला एवढा त्रास झाला. मी स्वतः त्याच्यासाठी अपेअर होती आणि सगळी तयारी झालेली होती. माझे सगळे डॉक्युमेंट्स काय मला घेऊन जायचं ते सुद्धा तयारी केली आणि अचानक कळलं की पेपर फुटला आहे आणि कॅन्सल झालेला आहे. तर याच्यासाठी मी गेल्या 6 महिन्यापासून तयारी करत होती आणि वेळात वेळ काढून माझं अध्यापन कार्य करून, जनगणनेचं कार्य करून, सगळ्या वेळात वेळ काढून मी ते काम करत होती. तरीसुद्धा पेपर फुटला आणि तो जो परीक्षेचा टेम्पो होता तो एकदम संपला. ही गोष्ट बघता की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एवढा भ्रष्टाचार खोलवर रुजलेला आहे. जे पेपर बनवत आहेत तेच पेपर फोडत आहेत. त्यांना वाटायला पाहिजे, थोडी कठीण शब्दात आता मी बोलत नाही, परंतु त्यांना थोडंसं वाटायला पाहिजे की आपण काय काम करतो आहे. आणि याच्याने जो
सर्वांना त्रास होतोय, शिक्षकांना त्रास होतोय. एक तर पहिला मुद्दा हा आहे की ही परीक्षाच का, हा पॉईंट आहे की आम्ही चांगलं काम करत नाही का, हा प्रश्न उपस्थित होतो. तरी आम्ही त्याला पॉझिटिव्हली घेतलं होतं की चला आपण स्वतः अपडेट होऊन जाऊ, आणि आम्ही अभ्यासाला लागलो होतो. परंतु त्याच्यानंतरही हे असे कामं होत असतील सरकारकडनं, सरकारचं मग याच्यातनं एक गोष्ट पण येते की त्यांचा वचक नाही का त्यांच्या डिपार्टमेंटवर. या सगळ्या गोष्टी बघता सरकारला विनंती आहे की जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कार्यवाही केली तरच अशा या गोष्टी थांबू शकतील. अन्यथा या वाढत जाणारे भ्रष्टाचार जो आहे याच्यावर आधी गाव घालायला पाहिजे. माझं नाव विजय तानाजी पाटील. मी गेल्या 17 वर्षापासून अध्यापन करीत आहे आणि मागच्या 3-4 वर्षापासून शासनाचा नियम आला आहे की जो शिक्षक आहे त्याला जर आपली सर्व्हिस कंटिन्यू करायची असेल, सेवा पूर्ण करायची असेल, तर त्याला आता शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हावी लागेल. मला वाटतं शिक्षकांनाच का ही पात्रता परीक्षा द्यावी लागते हा मोठा प्रश्न आहे. कारण आम्ही जी प्रश्नपत्रिका पाहिली आतापर्यंत, ती प्रश्नपत्रिका आणि आम्ही शिकवत असलेलं कंटेंट यांचं कुठेही मॅच होत नाही. मग आम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा जी द्यावी लागते तर ते कंटेंटवर असणारी क्वेश्चन पेपर असली पाहिजे असं मला वाटतं. आणि मध्येच अनेक वर्षापासून, अनेक महिन्यापासून माझे सहकारी अभ्यास करून ती पात्रता परीक्षेसाठी खूप मेहनत घेत होते. कारण आम्ही एवढ्या उन्हात जनगणना केली, अनेक वेगवेगळे आम्हाला ऑनलाईन कामं करावी लागतात. ते करूनही आणि मध्येच आमचा हिरमूड झालेला आहे, हा जो पेपर फुटलेला आहे. जर प्रशासन आपल्या परीने या परीक्षा जर पारदर्शकपणे जर पार पडत नसतील किंवा त्यांच्याकडून होत नसतील तर प्रशासनाने गंभीरपणे याचा विचार केला पाहिजे. कारण आमच्या भावनांशी नेहमी खेळ होत आहे असं आम्हाला जाणवतं आहे. तर माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण जी परीक्षा घेणार आहात ती परीक्षा घेताना त्याची जी सिक्रेसी आहे ती सिक्रेसी मेंटेन का होत नाही, कुठून हा पेपर फुटतोय. तर मला वाटतं की मोठा मासा सुटून जातो आहे आणि छोट्या मासाला पकडलं जातं आहे. आणि कृपया करून आमच्या भावनांची खेळ बंद करा, एवढंच माझं म्हणणं आहे.